नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज टंका. पहलगाममध्ये काही महिन्यापूर्वी झालेला दहशतवादी हल्ला, बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार, तिथे झालेली दीपू चंद्र दास या तरुणाची निर्घृण हत्या, या घटनांचा चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान जी वर्चस्वाची लढाई सुरू आहे त्याच्याशी काही संबंध आहे का? हा प्रश्न कदाचित मूर्खपणाचा वाटू शकेल. वरकरणी याचं उत्तर नकारार्थी आहे असंही वाटू शकेल, परंतु तसा संबंध आहे आणि अत्यंत घट्ट असा संबंध आहे. रे डेलिओ हे अमेरिकी हेज फंडचे मॅनेजर आहेत. मोठं नाव आहे. अलीकडेच त्यांचा एक पॉडकास्ट आला. त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी एक विधान केलं. चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान जी वर्चस्वाची लढाई सुरू आहे त्या दरम्यान भारत हा अत्यंत शक्तिशाली असा देश म्हणून उदयाला येऊ शकतो. डेलिओ यांचं विधान समजून घेतलं तर आपल्या लक्षात येतं की भारत पेटवण्याचे प्रयत्न कोणत्या शक्ती करतायत आणि भारताची जी शेजारी राष्ट्र आहेत ती का धगधगतायत. प्रसिद्ध भारतीय उद्योगपती झिरोदाचे सर्वेसर्वा निखिल कामत यांनी अलीकडेच रे डेलिओ यांचा एक पॉडकास्ट केला. या पॉडकास्टमध्ये जागतिक राजकारणाबद्दल, जागतिक अर्थकारणाबद्दल सविस्तर चर्चा झाली. भारताच्या प्रगतीबद्दल सुद्धा चर्चा झाली. रे डेलिओ या पॉडकास्टमध्ये असं म्हणाले की जगामध्ये सध्या सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि या सत्ता परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुरू असलेली तीव्र स्पर्धा. जो ही स्पर्धा जिंकेल तोच ही वर्चस्वाची लढाई जिंकणार आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ती फक्त अर्थकारणाच्या क्षेत्रात नाहीये, ती लढाई लष्कराच्या क्षेत्रात आहे, ती लढाई सुरक्षेच्या क्षेत्रात सुद्धा आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये वर्चस्वाची जी लढाई सुरू आहे, जागतिक महासत्ता बनण्याची जी चुरस सुरू आहे, त्याच्या संदर्भात डेलिओ अत्यंत सविस्तर बोलले. ते म्हणाले की एकेकाळी भांडवल आणि व्यापार या क्षेत्रामध्ये जी पुरवठा साखळी होती त्याच्यामध्ये सगळे देश एकमेकांवर अवलंबून होते, परंतु हे अवलंबित्व जे आहे ते संपवण्यासाठी हे दोन्ही देश प्रयत्न करतायत आणि जो देश दुसऱ्या देशावर अवलंबून आहे त्याची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेने चिपच्या क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे तर चीनने एआयच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये कोणाचा विजय होणार आहे ते या क्षणी सांगणं खूप कठीण आहे. भारताच्या संदर्भात सुद्धा डेलिओ अत्यंत सविस्तर बोललेले आहेत. ते असं म्हणाले की चीन आणि अमेरिकेमध्ये जी वर्चस्वाची लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये भारत हा अत्यंत अनपेक्षित परंतु शक्तिशाली असा घटक म्हणून उदयाला येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी खूप कौतुक केलं आणि मोदींची तुलना त्यांनी थेट डेंग झिओपिंग यांच्याशी केली. डेंग झिओपिंग हे चीनचे ते नेते आहेत ज्यांच्यामुळे चीनमध्ये परिवर्तनाचं चक्र सुरू झालं. चीनमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा राबवल्या. मोदी सुद्धा भारतामध्ये तेच करतायत. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत. कायद्यांमध्ये सुद्धा महत्वाचे बदल केलेले आहेत. परंतु मोदींची आणि भारताची प्रशंसा करताना डेलिओ यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की आजच्या भारताची जी परिस्थिती आहे ती 30 वर्षापूर्वीच्या चीन सारखी आहे. म्हणजे डेलिओ यांचं विधान सांगून जातं की भारत हा चीनच्या तुलनेमध्ये 30 वर्ष मागे आहे आणि भारताला हा जर गॅप भरून काढायचा आहे तर भारताच्या समोर खूप मोठी आव्हानं आहेत आणि ती आव्हानं सोपी नाही आहेत. डेलिओ यांचं हे विधान अत्यंत महत्वाचं आहे. अनेकदा भारताची आशियातील एक महाशक्ती म्हणून चर्चा होते, परंतु प्रत्यक्षात भारत चीनच्या तुलनेमध्ये किती मागे आहे हे सांगणारं डेलिओ यांचं विधान आहे आणि त्याच्यामुळे ते महत्वपूर्ण विधान आहे. भारत मागे आहे सांगताना भारताची बलस्थानं सांगायला डेलिओ विसरत नाहीत. ते असं म्हणतात की भारतामध्ये मोदी यांच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाल्या आहेत. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि या लोकसंख्येमध्ये टॅलेंटची कोणत्याही प्रकारे कमतरता नाहीये. डेलिओ जेव्हा म्हणतात की चीन आणि अमेरिकेमध्ये जी वर्चस्वाची लढाई आहे ती फक्त आर्थिक नाहीये, ही लढाई लष्करी सुद्धा आहे, ही लढाई सुरक्षेशी सुद्धा संबंधित आहे. डेलिओ यांचं हे जर विधान तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. म्हणजे कोणाचा विजय झाला? अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स ही जी दोस्त राष्ट्र होती त्यांनी जर्मनीवर मात केली होती. ती मात का करू शकली? दोस्त राष्ट्र जर्मनी जपानवर मात का करू शकली? त्याचं कारण युद्धाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये अमेरिकेने जपानच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर केला आणि या अणुबॉम्बच्या वापरानंतर हिरोशिमा आणि नागासाकी ही जी जपानची दोन महत्वाची शहरं होती ती संपूर्णपणे बेचिराख झाली. जर अणुबॉम्बचं तंत्रज्ञान अमेरिकेकडे नसतं तर कदाचित या युद्धाचा निकाल वेगळा लागू शकला असता. अणुतंत्रज्ञानाचा विषय तसा जुना झालेला आहे. नव्या जगाचा नवा पॅटर्न जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला टेस्लाचा पॅटर्न समजून घेण्याची गरज आहे. मानवविरहित कारची निर्मिती ही टेस्लाची विशेषता आहे. जगातील अनेक देशांमध्ये टेस्लाचे कार फिरत असतात. जगातील अनेक देश टेस्लाच्या कारचा वापर करत असतो. टेस्ला ही फक्त कार निर्मिती करणारी कंपनी राहिलेली नाहीये. टेस्ला ही कंपनी एआयची खूप मोठी प्रयोगशाळा बनलेली आहे. चालक विरहित असलेल्या एआयवर चालणाऱ्या टेस्लाच्या कार जेव्हा रस्त्यावर धावतात तेव्हा त्या पाहू शकतात, त्या रहदारीचा पॅटर्न समजून घेऊ शकतात. अपघात होण्याची शक्यता आहे लक्षात आल्यावर या कार थांबू शकतात. परंतु या कारना एक कळतं की सिग्नलवर गाडी थांबवायची तर ती कशासाठी थांबवायची आणि समोर एखादी व्यक्ती आली
तर गाडी थांबवायची तर कशासाठी थांबवायची, म्हणजे एखादा मानवी मेंदू ज्या प्रकारे काम करतो, मानवी मेंदू पाहतो, निरीक्षण करतो, या माहितीचं विश्लेषण करू शकतो आणि त्या विश्लेषणातून निर्णय घेऊ शकतो. हे सगळं काही काम टेस्लाची मानवविरहित कार करू शकते आणि हीच भविष्यातल्या क्रांतीची बीजे आहेत. जगातील अनेक देशांमध्ये टेस्ला कार धावत असतात. या देशांमध्ये अब्जावधी किलोमीटरचा प्रवास या कारच्या माध्यमातून झालेला आहे. हा प्रवास जेव्हा होत असतो तेव्हा या कारकडे डेटा जमा होतो, त्या देशातल्या रहदारीच्या पॅटर्नचा, त्या देशातल्या रस्त्यांचा, त्या देशातल्या भूगोलाचा, त्या देशातल्या हवामानाचा. हा सगळा डेटा टेस्ला कंपनीकडे आहेच. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचा डेटा म्हणजे या कार जेव्हा रस्त्यावर धावत असतात तेव्हा त्या पाहत असतात, निरीक्षण करत असतात, या माहितीचं विश्लेषण करत असतात आणि त्याच्या माध्यमातून निर्णय घेतात. हा जो पॅटर्न आहे, एआयच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा हा जो पॅटर्न आहे, त्याच्या संबंधित प्रचंड डेटा या टेस्ला कंपनीकडे आहे आणि याच्याच माध्यमातून रोबोटिक क्रांतीचा उदय झालेला आहे. याच डेटाचा वापर करून टेस्ला भविष्यातले कामगार बनवणारे, सीमेवर लढणारे सैनिक सुद्धा बनू शकतील, अशा प्रकारची परिस्थिती आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध आपण बघितलं, आपण ऑपरेशन सिंदूर पण बघितलं. या दोन्ही युद्धाच्या काळामध्ये ड्रोनचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला. या ड्रोनचा वापर माहिती जमा करण्यासाठी होऊ शकतो, म्हणजे हेरगिरीसाठी होऊ शकतो. या ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी होऊ शकतो. सध्या या ड्रोनच्या माध्यमातून मर्यादित प्रमाणामध्ये क्षेपणास्त्राचा मारा सुद्धा शक्य आहे. मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्राचा मारा करणारी ड्रोन अद्याप वापरात नाहीयेत. असली तर ती अमेरिकेकडे असण्याची शक्यता आहे. परंतु ड्रोनची क्षमता भविष्यामध्ये वाढणार आहे, याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. याचा अर्थ काय की पूर्वी जी कामं पायलटच्या माध्यमातून होत होती, लढाऊ विमानांच्या माध्यमातून होत होती, ती कामं आता ड्रोनच्या माध्यमातून होऊ शकतील. भविष्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकेल आणि ते भविष्य काही फार दूर नाहीये. अमेरिकेने मानवविरहित विमानांवर काम करायला आधी सुरुवात केलेली आहे. चीन सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. याचा अर्थ भविष्यातलं जे जग आहे ते आजच्या जगापेक्षा प्रचंड वेगळं असेल. चीनने तर या तंत्रज्ञानाचा वापर करून फौजेचं पूर्णपणे यांत्रिकीकरण करण्याचं ध्येय समोर ठेवलेलं आहे. सेन्सर, कॅमेरा आणि शस्त्रांनी सज्ज असलेल्या कुत्र्यांची फौज चीनने निर्माण केलेली आहे. साधनांच्या पुरवठ्यासाठी, टेहळणीसाठी आणि शत्रूवर मारा करण्यासाठी मानवविरहित वाहनांची निर्मिती केलेली आहे. पाण्याखाली आणि पाण्याच्या वर लढू शकतील अशा प्रकारची साधनं चीन निर्माण करतोय. म्हणजे चीन एकूणच आपल्या भूदलाचं, नौदलाचं आणि हवाई दलाचं यांत्रिकीकरण करतोय. कदाचित चीनची ही प्रगती बघूनच डेलिव्हे यांच्यासारखे तज्ज्ञ अशी विधानं करतात की भारताची परिस्थिती 30 वर्षापूर्वीच्या चीनसारखी आहे. ते म्हणतात त्याच्यामध्ये चूक काहीच नाहीये. परंतु चीनची बरोबरी करण्यासाठी भारताला 30 वर्षाचा काळ लागणार नाही, कारण भारताकडे भरपूर टॅलेंट आहे आणि सुदैवाने भारताकडे आज असं नेतृत्व आहे जे त्या टॅलेंटला दिशा देऊ शकेल. 30 वर्षापूर्वी चीनची जी परिस्थिती होती तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला फार काळ लागणार नाही. त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण एआयच्या जगामध्ये जगतोय. एखादा प्रचंड कुशल आणि अनुभवी असा आर्किटेक्ट एखाद्या इमारतीचं जे डिझाईन बनवू शकतो, तशाच प्रकारचं डिझाईन एखादा काल आर्किटेक्ट झालेला तरुण सुद्धा बनवू शकतो, कारण त्याच्याकडे एआयचं तंत्रज्ञान आहे. या एआयच्या वापराने भारत आणि चीन भविष्यामध्ये एका पातळीवर येऊ शकतो आणि भारत त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुद्धा करताना दिसतोय. गेल्या 3 दशकामध्ये चीनने जी झपाट्याने प्रगती केली त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चीन हा जगाचा कारखाना बनला. युरोप आणि अमेरिकेतल्या बड्या कंपन्यांनी चीनला भांडवल पुरवलं, तिथे कारखाने थाटले. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनने प्रगती करत असताना अन्य देशांचे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर चोरी केलं, त्या तंत्रज्ञानाचा त्यांच्या देशामध्ये वापर केला. चीनच्या प्रगतीची ही 2 महत्त्वाची कारणं आहेत. आता चीनमध्ये जे कारखाने आहेत ते हळूहळू चीनच्या बाहेर पडताना दिसत आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत आणि याच्यातले बरेच कारखाने, बऱ्याच कंपन्या भारतामध्ये दाखल होत आहेत. आणि तंत्रज्ञान चोरीचा जो प्रश्न आहे, भारताला तंत्रज्ञान चोरी करण्याची गरज नाहीये, कारण भारतामध्ये इतकं प्रचंड प्रमाणामध्ये टॅलेंट आहे की या तंत्रज्ञानाची भारतामध्ये निर्मिती होऊ शकेल. गेल्या 10 वर्षामध्ये आपण याची झलक पाहिलेली असेल. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारत किती अफाट कामगिरी करू शकतो याची झलक याच्यापूर्वी जगाने अनेकदा बघितलेली आहे. आपण अणुबॉम्बचं उदाहरण घेऊ शकतो. जगामध्ये स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून देशामध्ये अणुबॉम्ब निर्माण करणारा एकमेव देश म्हणजे भारत आहे. हे विधान तुम्हाला खरं तर आश्चर्यकारक वाटू शकेल, कारण पहिला अणुबॉम्ब निर्माण कोणी केला तर अमेरिकेने. परंतु अमेरिकेने जो अणुबॉम्ब निर्माण केला त्याचं जे तंत्रज्ञान होतं ते जर्मनीतून अमेरिकेमध्ये पळून आलेल्या शास्त्रज्ञांनी दिलं होतं. ब्रिटन सुद्धा या प्रांतामध्ये संशोधन करत होता. तर जर्मनीतून पळून आलेले तंत्रज्ञ आणि ब्रिटनने केलेले संशोधन याची सरमिसळ करून अमेरिकी अणुबॉम्बची निर्मिती करण्यात आली. रशियाने हेरगिरीच्या माध्यमातून मॅनहॅटन प्रोजेक्टचे हे जे फॉर्म्युले आहेत त्याची चोरी केली आणि अणुबॉम्बची रशियामध्ये निर्मिती केली. चीनने जी अणुबॉम्बची निर्मिती केली त्याला सुरुवातीच्या काळामध्ये पाठिंबा दिला रशियाने. पाकिस्तानने जी अणुबॉम्बची निर्मिती केली ते सगळं तंत्रज्ञान चीनकडून आणि उत्तर कोरियाकडून ढापलेलं तंत्रज्ञान होतं. भारत हा असा एकमेव देश आहे ज्या देशाने या देशातलं तंत्रज्ञान वापरलं, या देशातले जे संशोधक आहेत त्यांनी मेहनत केली आणि अणुबॉम्बची निर्मिती केली.
उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी जी क्रायोजेनिक इंजिन लागतात त्याची कथा सुद्धा साधारण अशीच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या प्रकल्पासाठी रशियाने भारताला पाठिंबा जाहीर केला होता, परंतु नंतर अमेरिकेच्या दबावाखाली रशियाला हा पाठिंबा मागे घ्यावा लागला. रशियाने मदत बंद केली, कारण त्यावेळी रशियाची जी आर्थिक परिस्थिती होती ती तोळामासा झाली होती. रशियाला जगातील अनेक देशांच्या मदतीची गरज होती, त्यामुळे रशियाला भारताची मदत करता आली नाही. परंतु ही क्रायोजेनिक इंजिन आहे ती भारताने या देशातच निर्माण केली, या देशाच्या संशोधकांचं टॅलेंट वापरून. त्यामुळे रे डेलिओ यांच्यासारखे तज्ज्ञ जेव्हा विधान करतात की चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये जी वर्चस्वाची लढाई सुरू आहे, त्या लढाईच्या दरम्यान भारत हा एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येऊ शकतो. कारण या तज्ज्ञांना भारताची क्षमता माहिती आहे, भारताचं टॅलेंट किती जबरदस्त आहे हे माहिती आहे. भारताने आधी स्वबळावर या देशातल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर जी कामगिरी केलेली आहे त्याची पूर्ण माहिती डेलिओ यांच्यासारख्या तज्ज्ञांना आहे. ते अमेरिकेला ठाऊक आहे, ते युरोपला ठाऊक आहे आणि ते चीनला सुद्धा ठाऊक आहे. चीनला भारताचं हे सुप्त सामर्थ्य माहिती आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारत काय कमाल करू शकतो हे चीनला माहिती आहे. हे सुप्त सामर्थ्य थोड्या प्रमाणात जागृत झाल्यानंतर भारताने केलेली कमाल चीनला माहिती आहे आणि त्यामुळे भारत कायम अस्वस्थ राहावा, अस्थिर राहावा याच्यासाठी चीनचा प्रयत्न सुरू असतो. चीनचा प्रयत्न सुरू असतो की भारतामध्ये अराजक निर्माण व्हावं, भारतामध्ये दंगे धोपे व्हावे, भारत राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कायम खदखदत राहावा, धगधगत राहावा. आणि म्हणूनच चीन पाकिस्तानची तळी उचलतो, पाकिस्तानला पूर्णपणे रसद पुरवत असतो, पाकिस्तानी दहशतवाद्यांना पोषणाचे काम करत असतो. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर या दहशतवाद्यांवर कारवाई होते तेव्हा त्या कारवाईच्या दरम्यान भिंत बनून उभा राहत असतो. कारण चीनला भारताचं भय आहे. चीनला माहिती आहे की भारताची सुप्त शक्ती ज्या दिवशी जागृत होईल त्या दिवशी भारताला जागतिक महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि त्यामुळे कधी पाकिस्तानच्या माध्यमातून तर कधी बांगलादेशच्या माध्यमातून भारतामध्ये कुरापती करण्याचा प्रयत्न चीनच्या माध्यमातून सुरू असतो. 2024 मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं, शेख हसीना यांना सत्तेवरून खाली खेचण्यात आलं आणि तिथे मोहम्मद युनूस यांना विराजमान करण्यात आलं, त्या काळामध्ये बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, दंगे धोपे झाले, हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. आणि हे जे सगळं होतं त्याच्यामध्ये ISIचा सहभाग होताच, त्याच्यामध्ये चीनचा सहभाग होता, त्याच्यामध्ये अमेरिकेच्या CIAचा सुद्धा सहभाग होता. आता सुद्धा बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि या अत्याचारांना फूस आहे चीनची, पाकिस्तानच्या ISIची फूस आहे. ही फूस मोहम्मद युनूस यांना सुद्धा आहे. मोहम्मद युनूस यांना ताकद देण्याचं काम, रसद पुरवण्याचं काम हे देश करत असतात. हिंदूंवर बांगलादेशमध्ये हल्ले होत आहेत, ती सुद्धा उघड उघड भारताला दिलेली चिथावणी आहे. भारताला चिथावणी देऊन भारताला या संघर्षामध्ये उडण्याचा प्रयत्न या देशांकडून सातत्याने सुरू आहे. भारतात आग लावण्याचे प्रयत्न चीनने करून बघितले, अमेरिकेने सुद्धा करून बघितले, परंतु ते शक्य होत नसल्यामुळे किमान भारताच्या शेजारी राष्ट्रांना पेटवायचं, तिथे जर आग लागली तर त्याची धग भारताला सुद्धा बसेल, त्याच्या झळा भारतात सुद्धा पोहोचतील असा या देशांचा होरा आहे. भारताची प्रगती जशी जशी वाढत जाईल तसे तसे हे प्रयत्न सुद्धा वाढत जातील. हे प्रयत्न चीनकडून होतील, हे प्रयत्न अमेरिकेकडून होतील. कारण अमेरिका भासवत असला की तो आपला मित्र आहे, तरी प्रत्यक्षात भारताचं जे वाढतं वर्चस्व आहे, भारताची जी वाढती ताकद आहे ती अमेरिकेला सुद्धा नको आहे. कारण जर अमेरिकेला चीनची स्पर्धा नको असेल तर भविष्यामध्ये भारत स्पर्धक होणं अमेरिकेला कसं काय पटेल. जागतिक अर्थकारणाचा, जागतिक राजकारणाचा जसा प्रगतीशी संबंध आहे तसा अराजकाशी सुद्धा संबंध आहे. आणि म्हणूनच रे डेलिओ यांच्यासारख्या आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांचं जे विधान आहे ते समजून घेण्याची गरज आहे. समजून घेण्याची गरज आहे की ते का म्हणतात की चीन आणि अमेरिकेच्या स्पर्धेमध्ये भारत हा एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर राजेश शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूजडंका आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बीजडंका. नमस्कार, धन्यवाद.